हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीतील लेसन अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेकर. युनिट 3 मधला 3.2 हा लेसन आहे आणि तो आता आपण शिकणार आहोत. तर लेट्स स्टार्ट द लेसन. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. इथे लेखिका म्हणत आहे की मीना ही माझी गुड फ्रेंड आहे, खूप एक चांगली मैत्रीण आहे. शी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. ती LIC ऑफिसर आहे आणि तिला खूप चांगल्या पगाराची नोकरी आहे. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. परंतु ही जी मीना आहे ती नेहमी ऑलवेज अनहॅपी असते, म्हणजे ती कधीही सुखी नसते. ती नेहमी तिच्या चेहऱ्यावर दुःखी ती दिसत असते. अशी ही लेखिकेची मीना आहे. या लेसनच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. सुधा मूर्ती यांचा हा अतिशय सुंदर असा लेसन आहे. Whenever I met her, I would start to feel depressed. It was as though whenever जेव्हा केव्हा मी तिला भेटते तेव्हा मला ती डिप्रेस दिसते, म्हणजे उदासीन दिसते. कधीही लेखिका आपल्या मैत्रिणीला म्हणजे मीनाला भेटते त्यावेळेस ती प्रत्येक वेळेस निराश दुःखी अशीच तिला दिसत असते. हर ग्लूम अँड सायनिझम had a way of spreading out to other. She never had anything positive to say on any subject or about any person. मीना ही अशी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आहे की ती नेहमी निराश राहत आहे, नेहमी उदास राहत आहे. ती स्वतः तर सुखी राहत नाही किंवा स्वतः तर आनंदी राहत नाही, परंतु ती इतरांना सुद्धा आनंदी राहू देत नाही, अशी ती मीना आहे. फॉर इन्स्टन्स म्हणजे एखादं उदाहरण बघूया. आय माइट से टू हर, मीना डिड यू नाउ राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. आता लेखिका आपल्याला सांगत आहे की एखादं एक एक्झाम्पल देत आहे मीनाच्या बाबतीत. लेखिकेने समजा मीनाला म्हटलं की तुला माहीत आहे का की राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. राकेश हा त्याच्या शाळेमध्ये फर्स्ट नंबरवर पास झालेला आहे, फर्स्ट आलेला आहे. तर मीना इमिजिएटली त्यावर रिस्पॉन्स देत आहे. विल बी टू बी लाईट द अचिव्हमेंट नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी विल से. तर मीना यावेळेस काय उत्तर देते की नॅचरली तो तर पास होणारच आहे, कारण की त्याचे जे फादर आहे ते तर स्कूल टीचर आहे, त्याच्यामुळे नॅचरली तो तर फर्स्टच येणार आहे. इफ आय सेड, जर मी तिला म्हटले मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, त्यावेळेस इझंट शी नाही का. मीना विल बी पेसिमेस्टिक म्हणजे निराशवादीपणा. व्हेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. It is age that matters. Wait for some times. Shweta will be uglier than anyone you know. तर त्यावर जेव्हा लेखिका मीनाला सांगत आहे की श्वेता किती ब्युटिफुल गर्ल आहे, त्यावेळेस लगेच मीना काय म्हणत आहे की अ पोनी इज यंग म्हणजे तिच्या मीना इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. No, the sun is too hot and I get tired if I walk too much. Beside who says walking is good for health? There's no proof. तर बघा सुधा मूर्ती ज्या आहेत त्या मीनाला म्हणत आहे की मीना इट्स अ ब्युटिफुल डे. मीना आजचा दिवस हा खूप सुंदर असा दिवस आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. चल आपण वॉकला जाऊया किंवा चल आपण फिरायला जाऊया. नो द सन इज टू हॉट. त्यावर मीना म्हणत आहे की नो द सन इज टू हॉट. ज सन आहे म्हणजे सूर्य आहे तो खूप आज तापत आहे आणि खूप गरम होत आहे, उष्ण होत आहे. अँड आय गेट टायर्ड आणि मी थकणार आहे. इफ आय वॉक टू मच आणि खूप जास्त चालणं झाल्याने थकणार आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. बिसाइड्स दुसऱ्या बाजूने कोणी असं सांगतात किंवा काही म्हणतात वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. चालणे हे आपल्या शरीरासाठी, हेल्थसाठी, आरोग्यासाठी खूप चांगले आहे. देअर्स नो प्रूफ.
चालणे हे आरोग्याला तर खूपच योग्य आहे. यात नो प्रूफ म्हणजे काही डाऊट नाही आहे, हे तर योग्यच आहे. परंतु आज माझे पाय थकलेले आहे किंवा आज मला या गरमीमुळे मी थकणार आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकणार नाही अशी मीना लेखिकेला सांगत आहे. That was Meena. She stay alone in an apartment as her parents live in Delhi. तर अशी ही मीना ही दिल्लीमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. आपल्या पॅरेंट्स सोबत राहत होती. तर मीना ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे किंवा एकुलती एक मुलगी होती. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. ती आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिचे पूर्ण लाड पुरवले जायचे, तिचा पूर्ण हट्ट पुरवला जायचा आणि त्यामुळे तिचा स्वभाव सुद्धा त्याच प्रकारे झालेला आहे. नॅचरली, अगदी सहजच तिला लहानपणापासूनची जी हॅबिट आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तक्रार करायची, ही सवय तिच्या एकलकोंडेपणा स्वभावामुळे तिला लागलेली आहे. शी वॉजंट अ व्हेरी प्लेजर. तसं पाहिलं तर ती खूप सुखावा आहे किंवा खूप सुख समाधानी अशी ती आहे. तिच्याकडे सर्व सुख सोयी आहेत. कंपनी अँड नोबडी वॉन्टेड टू विजिट हर. देन वन डे Meena was transferred to Bombay and soon we all forget about her. तर अशी ही जी मीना आहे, ही मीना तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि अगदी लहानपणापासूनच तिचा हा एकलकोंडी असा स्वभाव आहे आणि लहानपणापासूनच ती अतिशय हट्टी असल्यामुळे लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीमध्ये तक्रार करण्याची तिची ती सवय आहे. आणि अशी ही लेखिकेची मैत्रीण मीना तिची ट्रान्सफर झालेली आहे बॉम्बेला आणि त्या दिवसापासून किंवा त्या दिवसानंतर मीनाला मी जवळपास विसरलेले आहे अशी लेखिका आपल्याला इथे सांगत आहे. मेनी इयर्स लॅटर खूप वर्षांनंतर आय फाउंड मायसेल्फ कॉच इन द रेन इन बॉम्बेज फ्लोरल फाउंटन. तर लेखिका सांगत आहे की मेनी इयर्स लॅटर्स म्हणजे बरेच वर्षांनंतर आय फाउंड मायसेल्फ कॉच इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. तर बरेच वर्षानंतर एक दिवस लेखिका मार्केटमध्ये गेलेली आहे बॉम्बेला आणि मध्येच ती अडकलेली आहे कारण की खूप जोराचा असा पाऊस सुरू झालेला आहे. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. आणि लेखिका सांगत आहे की मी त्या पावसामध्ये अडकलेली आहे आणि मी जाऊ पण शकत नाही कारण की माझ्याजवळ अम्ब्रेला सुद्धा नाही आहे, छत्री सुद्धा नाही आहे. I was standing near Akbar Ali's a popular department store. त्यामुळे मी मार्केटमधल्या एका अकबर अलीच्या दुकानाच्या शेडमध्ये थांबलेली आहे, उभी आहे आणि जे की एक पॉप्युलर असं डिपार्टमेंट स्टोअर आहे. वेटिंग फॉर द रेन टू. पावसाची वाट पाहत मी एका साईडने तिथे उभे आहे. सडनली म्हणजे अचानक आय स्पॉटेड मीना. अचानक मला मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. माझं पहिलं रिॲक्शन होतं की तिला बघून आपण पळून जावं. इवन दॅट पोरिंग रेन. परंतु काय सुरू होतं, पाऊस सुरू होता. आय वॉज अँक्झियस टू अवॉइड बिंग सीन बाय हर. मी तिला प्रत्येक प्रकारे अवॉइड करण्याचा प्रयत्न करत होते, टाळण्याचा प्रयत्न करत होते कारण की मीनाचा स्वभाव जो आहे त्याच्यामुळे लेखिका मीनाला अवॉइड करण्याचा खूप प्रयत्न करत होते. हर नेवर एंडिंग कंप्लेंट्स. जर मी तिला भेटले तर ती माझ्यासोबत बोलताना नेवर एंडिंग कंप्लेंट्स करणार आहे, म्हणजे कधी न संपणाऱ्या तक्रारी ती सतत माझ्यासोबत बोलून करणार आहे. त्याच्यामुळे मी तिला आज टाळत आहे. त्याचबरोबर however I could not escape. She had already seen me and caught hold of my hand warmly. मी तिला खूप टाळण्याचा प्रयत्न केला परंतु तरी सुद्धा तिला मी दिसले आणि त्यानंतर ती माझ्या जवळ येऊन तिने माझा हात असा पकडलेला आहे.
व्हॉट्स मोर, शी वॉज व्हेरी चेअरफुल. आणि ती मला बघून म्हणाली व्हॉट्स मोर, शी वॉज व्हेरी चेअरफुल. ती खूप आनंदी दिसत होती आज मीना. हे आय एम रिअली एक्सायटेड. आणि मीना लेखिकेला म्हणाली हे आय एम रिअली एक्सायटेड. बघा लेखिकेला मीना काय म्हणत आहे, हे आय एम रिअली एक्सायटेड, मी खूप आनंदी आहे, उत्साहित आहे, आज मला खूप आनंद झाला. इट्स नाईस टू मीट, आपली भेट झाली याच्यासाठी मी खूप एक्साइट आहे. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. आणि हे खूप छान झालं की आपण जुन्या मैत्रिणी भेटलो. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथे काय करत आहे. आय एक्सप्लेन, लेखिकेने स्पष्टीकरण दिलं किंवा एक्सप्लेन केलं. आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क, मी इथे बॉम्बेमध्ये आहे आणि मी काही ऑफिशियल कामासाठी इथे आहे. देन स्टे विथ मी टू नाईट, मग मीना लेखिकेला म्हणत आहे की तर मग तू माझ्याकडे ये आज. शी सेड लेट्स चॅट, आणि ती म्हणाली चला आता आपण गप्पा करूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमोराईज आर प्रेसियस रेअर. तर लेखिकेला मीना म्हणत आहे की तुला माहीत आहे का, ज्या जुन्या मैत्रिणी असतात आणि त्यांच्या आठवणी असतात त्या खूप प्रेसियस असतात. प्रेसियस म्हणजे मौल्यवान असतात आणि रेअर म्हणजे दुर्मिळ असतात. आय कुड नॉट बिलीव्ह इट, वॉज धिस मी रिअली मीना. आणि लेखिकेला मीनाकडे बघून खूप आश्चर्य वाटत होतं आणि लेखिका म्हणत आहे आय कुड नॉट बिलीव्ह इट, मला हे विश्वासच वाटत नाही की ही मीनाच आहे. वॉज धिस रिअली मीना, खरोखरच ही मीना आहे. लेखिका असं का म्हणते तर मीनाचा स्वभाव हा खूप तक्रार करणारा, कधीही सुखी नसणारा, ती कधीही अनहॅपीच राहत असलेली अशी ही मीना जी आहे, तिच्या स्वभावामध्ये आज झालेला इतका बदल बघून लेखिका म्हणत आहे की आय कुड नॉट बिलीव्ह इट. आय पिंच माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. आणि इतकंच काय की ही खरोखरच मीना आहे माझ्यासमोर, तर हे मला विश्वास वाटत नाही आहे. म्हणून मी स्वतःलाच पिंच करून बघितलं, एक चिमटा घेऊन बघितला स्वतःच्या हाताला, आणि जेव्हा मला त्याचा भास झाला तर मला असं वाटलं की खरोखरच माझ्यासमोर मीना आहे, हे स्वप्न नाही आहे. वॉजंट अ ड्रीम बट मीना वॉज रिअली स्टँडिंग. मीना खरोखरच माझ्यासमोर उभी होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, माझ्या समोर. स्क्वीझिंग माय हँड, ती माझा हात हातात घेऊन अशी दाबत होती किंवा हात हातात तिने घेतलेला होता. स्माइलिंग, तिच्या चेहऱ्यावर खूप छान स्माइल होतं. अँड यस शी डिड लुक हॅप्पी, आणि हो खरोखरच आज ती हॅप्पी दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बँगलोर. 3 years झाले ती कुठे होती, बँगलोरमध्ये होती. आय हॅड नेवर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. आणि मी तिच्या चेहऱ्यावर यापूर्वी कधी अशा प्रकारची स्माइलिंग बघितलेली नव्हती. अ फ्यू स्ट्रेन ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास. या काही वर्षाच्या कालावधीत फक्त एक बदल झालेला होता की तिचे हेअर जे आहे ते ग्रे झालेले होते. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. त्याच प्रकारे तिच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या देखील दिसत होत्या. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक मोर अट्रॅक्टिव्ह दॅन इवर बिफोर. परंतु तरी सुद्धा ती पूर्वीपेक्षा आता खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसत होती. फायनली आय मॅनेज टू से, फायनली मी मॅनेज करून तिला म्हटले नो मीना, नो मीना, I cannot stay with you tonight. No मीना, I cannot stay. मीना, मी तुझ्यासोबत आज थांबू शकत नाही. I have to attend a dinner. मला डिनरचं आमंत्रण आहे आणि मला डिनर अटेंड करायचं आहे एका ठिकाणी. Give me your card and I shall keep in touch with you. I promise. मी तुला माझं कार्ड देते आणि मी तुला प्रॉमिस करते की नेक्स्ट वेळेस मी तुला नक्की भेटणार आहे. फॉर अ मोमेंट, काही क्षण. मीना लुक डिसअपॉइंटेड. मीना मला नाराज झालेली दिसली. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट शी इन्स्टेड.
मग ती थोडी नाराज झाली आणि त्याच्यानंतर ती लगेच म्हटली की ठीक आहे, लेट्स गो अँड हॅव टी ॲटलिस्ट शी इन्स्टेड. ॲटलिस्ट आपण थोडा चहा तरी घेऊया. बट मीना इट्स पोरिंग. परंतु मी म्हटले बट मीना इज पोरिंग. मीना, पाऊस सुरू आहे. सो व्हॉट. मीना म्हणाली सो व्हॉट म्हणून काय झालं. वेल शॉल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल शी आस. ती म्हणाली मग काय झालं, आपण एखादं अम्ब्रेला विकत घेऊया आणि एखाद्या ग्रँड हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊया. वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन धिस रेन. आय ग्रम्बल्ड. सो व्हॉट वी शॉल वॉक. मी मनातल्या मनात म्हटले की इतक्या पावसात आपल्याला कुठे टॅक्सी मिळणार आहे. आणि त्यानंतर आम्ही चालू लागलो. आय वॉज व्हेरी सरप्राईज. मला खूप सरप्राईज वाटत होता. आज खूप नवल वाटलेलं होतं. धिस वॉन्ट द के मीना आय हॅड नाऊन. मीना माझ्यासोबत चालत येत आहे हे मला आश्चर्यकारक आहे. टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज मला जी मीना दिसलेली आहे ती मीना अशी आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करणारी मीना आहे, जुळवून घेणारी मीना अशी मला आज दिसली. वी रीच द ग्रँड हॉटेल रेंज. आम्ही एका छान हॉटेलमध्ये भिजतच गेलो. बाय देम द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू आर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन पेशिमिस्टिक. रस्त्याने जाता जाता हॉटेलपर्यंत पोहोचता माझ्या मनामध्ये एकच विचार सुरू होता की मीनामध्ये असा बदल कसा काय झाला. मीना इतकी निराशवादी होती आणि अचानक ही इतकी आशावादी कशी काय झाली. मीना, आय हॅड नाऊन आय वॉज क्युरियस. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मग जेव्हा या दोघी चहा पियाला टेबलवर बसल्या, हॉटेलमध्ये एका टेबलवर बसलेल्या आहेत, त्यावेळी लेखिका मीनाला म्हणते की मीना, मला सांग, तू आज इतकी हॅप्पी दिसत आहे तर तुला एखादा राजकुमार तर भेटला नाही ना सुंदरसा. मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. मीना माझ्या प्रश्नामुळे सरप्राईज झालं किंवा मीनाला आश्चर्य वाटलं मी तिला प्रश्न केला तर. नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. ती म्हणाली की नाही, असं काही नाही, मला कोणी नाही आवडलेलं आहे. शी सेड. ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क. मग मीनाची मैत्रीण म्हणजेच लेखिका तिला म्हणते की मग तुझं हे सिक्रेट काय आहे की तू आज खूप हॅप्पी आहे, तर याचं सिक्रेट काय आहे. तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. जसं एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तेंडुलकर जसं खुश दिसतो तशासारखं तू आहे का, किंवा एखादी तेंडुलकरची ॲड तू बघितलेली आहे का की तू इतकी खुश दिसत आहे. शी स्माइल्ड. ती हसली. अ बेगर चेंज माय लाईफ. आणि म्हणाली अ बेगर चेंज माय लाईफ म्हणजे एका बेगरमुळे माझं लाईफ जे आहे ते चेंज झालेलं आहे. बेगर म्हणजे एक असा भिकारी. आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड. आणि मला ॲब्सोल्युटली डमफाउंडेड झालं. डमफाउंडेड म्हणजे चक्रावून गेले. मी निश्चितच पूर्णपणे चक्रावून गेलेली तिच्या बोलण्यामुळे. अँड शी कुड सी इट. आणि ती असं करू शकते का, की असं होऊ शकलं का की एका भिकाऱ्यामुळे मीना जी आहे ती पूर्ण बदलून गेलेली आहे. यस अ बेगर शी रिपीटेड. मीना पुन्हा सांगत आहे यस अ बेगर. हो, एका भिकाऱ्यामुळे मी चेंज झालेली आहे. ॲज इफ टू रिश्युअर मी. तू म्हणजे मी खात्री करून सांगत आहे किंवा तू खात्री करून घे. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. आता मीना लेखिकेला गोष्ट सांगत आहे की तिच्या आयुष्यामध्ये चेंज कसं झालं. तर मीना सांगत आहे ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. तो जो एक भिकारी आहे तो तिच्या घराच्या समोर राहत होता आणि त्याच्यासोबत त्याची 5 वर्षाची नात राहत होती.
ॲज यू नाऊ, तुला माहीत आहे का, आय वॉज अ क्रॉनिक पेस्टिमाइट, तुला माहीतच आहे ना की मला क्रॉनिक झालेला आहे. पेस्टिमाइट म्हणजे निराश, म्हणजे सतत मी निराश असते, हा एक क्रॉनिक मला आहे. क्रॉनिक म्हणजे एक जुनाट असा आजार मला आहे. आय यूज टू गिव्ह माय लेफ्टओव्हर टू धिस बेगर एव्हरी डे. तर मी काय करायचे, मी माझे जे रोजचे जेवण करायचे, जेवण बनवायचे, तर त्या जेवणातले जे उरलेलं जे अन्न आहे ते मी त्या भिकाऱ्याला रोज देत होते आणि ही माझी रोजची दिनचर्या बनलेली होती. आय नेवर स्पोक टू हिम नॉर डिड ही स्पीक टू मी. तो भिकारी मला कधीही बोलत नव्हता, मग मी सुद्धा त्याला कधीही बोलत नव्हते. मान्सून डे, एक पावसाचा दिवस. वन मान्सून डे, एक पावसाचा दिवस. आय लुक आउट ऑफ माय बेडरूम विंडो, मी माझ्या बेडरूमच्या विंडोमधून बाहेर बघत होते. अँड स्टार्टेड क्युरियसिंग द रेन, आणि त्याचबरोबर पावसाला बघून पावसाला शिव्या देत होते. आय डू नॉट नो व्हाय आय डिड दॅट बिकॉज आय वॉजंट इव्हन गेटिंग वेट. मला माहीत नाही मी असं का करत होते, परंतु मला त्या पावसाचा त्रास होत होता आणि त्या पावसाला बघून मी त्या पावसाला शिव्या देत होते आणि याचं कारण मला बिलकुलच माहिती नव्हतं. दॅट डे आय कुड नॉट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर. आणि त्या दिवशी खूप सारा मुसळधार पाऊस असल्यामुळे मी पावसाला शिव्या देत होते. मला त्रास होत होता पावसाचा, जरी मी ओले होत नव्हते तरी सुद्धा मला पावसाचा त्रास होत होता. आणि त्या पावसाच्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला अन्न देऊ शकले नाही, कारण की खूप पाऊस असल्यामुळे. दे वेंट हंग्री आय एम शुअर. आणि त्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये हा एकच विचार होता की आजची रात्र किंवा आजचा दिवस तो भिकारी जो आहे आणि त्याची ती छोटीशी मुलगी जी आहे, नात जी आहे, ती नक्कीच आज हंग्री असेल, खूप सारे भुकेलेले असेल. हाऊ एव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. परंतु मी जेव्हा माझ्या विंडोतून म्हणजे माझ्या बेडरूमच्या विंडोतून जेव्हा मी बाहेर बघितले तर मला खूप सरप्राईज वाटलं, नवल वाटलं एका गोष्टीचं. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. मी बघितलं की तो जो बेगर आहे आणि त्याची जी छोटी मुलगी आहे 5 वर्षाची, ते दोघंही मस्त रस्त्यावर छान मस्त असे खेळत होते आणि रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक नव्हतं. दे वेअर लॉफिंग, ते काय काय करत होते तर ते लॉफिंग, ते जोरजोरात हसत होते. क्लॅपिंग, छान मस्त टाळ्या वाजत होते. अँड स्क्रीमिंग जॉयसली, आणि जोरजोरात आनंदाने ओरडत होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज, जसं काही त्यांना नंदनवन भेटलेलं आहे, ते जसं जणू काही त्यांना स्वर्ग भेटलेला आहे अशासारखे ते नाचत होते, बागडत होते, हसत होते, खेळत होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. भूक लागणे आणि पाऊस येणे याचा त्यांना कुठलाही फरक पडत नव्हता. कुठल्याही परिस्थितीत ते आनंदात होते, खुश होते आणि कुठल्याही प्रकारची पावसात ते तक्रार देखील करत नव्हते. दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. आय इव्हन देअर झेस्ट फॉर लाईफ. ते सर्व पूर्णपणे भिजलेले होते आणि भिजलेले असताना सुद्धा ते पूर्णपणे हॅपी होते. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ऑन लाईफ. जेव्हा मी ते समोरचे दृश्य बघितले तेव्हा मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये डोकावून बघितले. आय रिअलाइज, त्यावेळी मला वाटलं, आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नॉन ऑफ विच दे हॅड. तर त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्याजवळ तर सर्वच काही गोष्टी आहेत, है ना, बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट, वन विच आय लुक लॅक. तर जेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं तेव्हा मला रिअलाइज झालं की त्यांच्यापेक्षा कितीतरी मौल्यवान अशा गोष्टी माझ्याकडे आहेत. दे न्यू हाऊ टू बी हॅपी. त्यांच्याजवळ काही नाही तरी सुद्धा ते कसे आहे, हॅपी आहेत. विथ लाईफ ॲज इट वॉज. आय फेल्ट अशेम. आणि त्या दिवशी मला माझी स्वतःचीच लाज वाटली, कारण की मीनाजवळ सगळ्याच मौल्यवान गोष्टी होत्या, सगळ्या सुखसोयी होत्या, चांगल्या पगाराची नोकरी होती, राहायला घर होतं, सगळं सुखसोयी असताना मीनाचा स्वभाव हा
असा होता की नेहमी दुःखी राहणं, नेहमी तक्रार करणं आणि कधी हॅपी न राहणं असा स्वभाव होता. तर परंतु आज मीनाला रिअलाइज झालं की त्या भिकाऱ्याकडे बघून की त्या भिकाऱ्याजवळ काहीही नाही, तरीसुद्धा ते पाऊस असताना देखील किती हॅप्पी आहे आणि त्यांच्या आज पोटात अन्न देखील गेलेलं नाही तरी देखील ते हॅप्पी आहे. म्हणून आज मीनाला अशेम वाटलं, स्वतःची लाज वाटली. I even started to make a list of what I had and what I did not have. त्यांच्याकडे बघूनच मी माझ्या मनामध्ये स्वतः जवळ काय आहे याची मी लिस्ट पटापट करत होते. I found, त्यावेळी मी शोधलं, I had more to be grateful for than most people could imagine. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे काय नाही आहे तर सर्वच काही आहे. मी किती मोठी यादी केली तरी ती संपणारी नाही आहे. इतक्या गोष्टी माझ्याकडे आहे, त्यापेक्षा इतर लोकांकडे नाही राहत पण तितकं जास्त माझ्याकडे आहे. दॅट डे, आणि त्याच दिवशी आय डिसाइडेड, आणि त्याच दिवशी मी ठरवलं टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युजिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि त्याच दिवशी मीनाने ठरवलं की मी माझ्या लाईफमध्ये चेंज करणार आहे आणि हा जो भिकारी आहे तोच माझा आजपासून रोल मॉडेल असणार आहे. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. खूप थोड्या वेळानंतर मी मीनाला म्हटले की इतक्या सगळ्या गोष्टी चेंज व्हायला तुला किती वेळ लागला. Once this realization dawned, she said, "It took me almost 2 years to put the change into effect. Now nothing matters." मग मीना म्हणाली की ह्या गोष्टीमध्ये ह्या सगळं माझ्या लाईफमध्ये चेंज व्हायला जवळपास 2 वर्ष लागले आणि 2 वर्षानंतर बघ मी आज अशी आहे आणि मला आता कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये आता हॅपी असू शकते. आय एम ऑलवेज हॅपी. मी आता नेहमी सतत हॅपी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड एव्हरी पर्सन. मी हे गोष्ट समजून घेतली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही व्यक्तीसोबत आपण हॅपी असू शकतो. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क. मग मी तिला म्हटलं, म्हणजे लेखिकेने मीनाला प्रश्न केला की तू त्या भिकाऱ्याला काही गुरुदक्षिणा दिली आहे का की ज्याने तुझं लाईफ जे चेंज झालेलं आहे. नो अनफॉर्च्युनेटली. मीना म्हणाली नाही अनफॉर्च्युनेटली, कारण दुर्दैवाने बाय द टाईम आय अंडरस्टूड, त्यावेळेपर्यंत मला समजलं की तो व्यक्ती जो आहे तो डेथ झालेला आहे. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू ए बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. त्यानंतर मी त्याच्या छोट्याशा नातीला, ग्रँडडॉटरला मी एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि तीच त्याची ती गुरुदक्षिणा असेल आणि एक त्याच्याविषयीचा आदर म्हणून मी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला असा बोध मिळतो की आपलं आयुष्य जसं आहे तसं त्यात आनंदी कसं राहावं, आणि हीच गोष्ट आपल्याला या लेसनमधून मिळते. आणि खरोखरच तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असंच राहा. तुम्ही तुमचं आयुष्य जसं आहे, तुम्हाला जे भेटलेलं आहे त्यामध्ये समाधानी राहाल तर तुम्ही ऑलवेज हॅप्पी राहणार आहे.